नाशिकमध्ये रामकुंडावर पूरसदृश्य परिस्थिती आहे। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। रामकुंड परिसरातील छोटे मंदिर पाण्याखाली गेले, तर दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी गेले। रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। रामकुंड परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले। नाशिक शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालेले आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर गंगापूर धरणामधून एकही थेंब पाणी न सोडता गोदावरी नदीला जे आहे ते पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। अनेक छोटे मोठे मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेले। रामकुंड परिसरामध्ये गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा जो इशारा आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। खबरदारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट असल्या कारणाने आज नाशिक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली, तसेच खासगी आस्थापना ज्या आहे त्यांना देखील वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। गोदावरी नदीच्या परिसरात जर बघितलं तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे आणि एकूणच नदीजवळ येण्यापासून खरतर नागरिकांना जे आहे ते रोखण्यात येत आहे। गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। 37% इतका पाणीसाठा जो आहे तो या ठिकाणी गंगापूर धरणामध्ये आहे। तर गौतमी गोदावरी धरणामधून 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे। तर नांदूर मध्यमेश्वर धरणात तर 3200 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे आणि एकूणच गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झाल्याने गोदाकाठच्या रहिवाशांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।